शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आज झालं रक्षाबंधन वगैरे झालं आहे. काही ठिकाणी आज पण रक्षाबंधन आहे आणि बऱ्याच जणांना काल सुट्ट्या नव्हत्या. ज्यांना आज सुट्ट्या होत्या त्या आज देखील करतायत. रक्षाबंधनाचा उत्सव, रक्षाबंधनाचा पर्व असा चालू आहे मस्तपैकी छान. आपलं रक्षाबंधन कालच झालेलं आहे. पल्लूने आणि रेशमाने आपल्याला दोघांनी राख्या बांधलेल्या आहेत आणि तनुलासुद्धा छकुलीने राखी बांधली आणि मस्त छान उत्साह पार पडला. आता मंडळी वेध लागले ते आपल्या श्रीकृष्ण महाराजांच्या जन्माष्टमीचे आणि दहीहंडीचे. आता थोड्याच दिवसात म्हणजे मंडळी झालं. आता आज रविवार होता, उद्या सोमवार मला वाटतं शुक्रवारी दहीहंडी आहे, 15 ऑगस्टला उपवास आहे. असं सगळं हे आहे. तर मस्त आता उत्सवाचा आठवडा आहे चालू. आणि त्यानंतर आपले गणपती बाप्पा तर येत आहेत. किती तारखेला येत आहेत गणपती बाप्पा? 27 तारखेला गणपती बाप्पांचं आगमनच होतं आहे. मस्त धुमीचा एकदम मस्त आठवडा जाणार आहे. छान मस्त जाणार आहे. म्हणजे 17 तारखेच्या सुट्टीनंतर एक आठवड्याचा गॅप आहे. मग पण लोकांची गावी जायची धामधूम चालू होईल आणि मस्त असं छान आहे. मस्त आता आनंदाचे दिवस आहेत, उत्साहाचे दिवस आहेत. श्रावण आपला पवित्र महिना चालू आहे आणि असं मंडळी. तर आता व्हिडिओ उशिरा स्टार्ट केला आहे मी. तर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण जे चौकीला गेलो होतो, म्हणजे परवा मी उशिरा झोपलो. त्याचं कारण काय मंडळी? तर समीक्षाला आता झालं, तिचं रहिवाशी दाखल्याचं काम झालेलं आहे. डोमिसाईलचा दाखला तिचा येईल. डोमिसाईलचा दाखल्याचा आता तिला रिक्षाच्या बॅचसाठी काही गरज नाही आहे. पण रिक्षाचा बॅच काढण्यासाठी मंडळी अजून एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट लागतं. ते तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन. स्थानिक जे पोलीस चौकी असते, पोलीस स्टेशन असतं, त्यातनं तुमचं व्हेरिफिकेशन करणं हे गरजेचं असतं. तर मंडळी आम्ही काल परवा त्यासाठी पोलीस चौकीला गेलो होतो. ते तुम्ही बघितलं असेल. मी पोलीस चौकीला आलो. तर पोलीस चौकीला गेलो होतो आणि पोलीस चौकीला गेलो त्यानंतर त्यांनीसुद्धा सांगितलं तुम्ही सायबरमधनं फॉर्म भरून आणा. म्हणून आम्ही तिथे विचारायला गेलो, जस्ट चौकशी केली सायबर कॅफेमध्ये. तर सायबर कॅफेमध्ये बोलले 350 रुपये घेतात. तर मग बोललो 350 रुपये घेणारच असतील तर कशाला मग आपण घरातच ट्राय केला. तर घरातच ट्राय करताना मी फॉर्म तर पूर्ण फिलअप करून आधीच ठेवला होता. खूप आधीच फॉर्म फिलअप करून ठेवला होता. पण त्यानंतर अडचण येत होती ती डॉक्युमेंट क्रॉप करताना. जे फोटोची साईज होती त्याच्यामध्ये फोटोची साईज दिली होती त्यांनी 5 KB आणि 160 म्हणजे 160 त्याची हाईट आणि विड्थ 250 असं त्यांनी हे दिलं होतं. त्याचं फॉर्मॅट दिला होता. त्या फॉर्मॅटमध्ये ते क्रॉप होत नव्हतं व्यवस्थित. तर काय समजत नाही. कारण त्या पोलीस व्हेरिफिकेशनच्या साईडवर जर गेलं ना तर रिसायझर म्हणून एक ॲप आहे. पण ते ॲपमध्ये तो फोटो अप करत होतो पण तो काही प्रोसेस होत नव्हता. बापरे बाप, असे मी 3-4 ॲप घेतले पण मला काही जमेना. काय ना काहीतरी इश्यू येतच होते. शेवटी कसं तरी करून मग ह्याच्यावर जाऊन मी वेबसाईट बघितली. त्या वेबसाईटवरनं ते केलं. शेवटी फायनली 1 वाजता फोटो आणि तिची सही ही अपलोड झाली. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस आली तर ते 3 डॉक्युमेंट्स अपलोड करायचे होते. एक आधार कार्ड, त्याच्यानंतर तुमचं करंट इलेक्ट्रिसिटी बिल आणि त्याच्यानंतर ते शिफारसपत्र नव्हतं. तर त्यामध्ये आपण RTOचं हे करताना आपण ड्रायव्हिंग लायसन अपलोड केलं. पण ते अपलोड करताना पण तोच प्रॉब्लेम. त्याची साईज 250 म्हणजे त्या KB पेक्षा 75 KB जास्त नको होती. अरे बापरे, आता कंप्रेस कसं करायचं? ते कंप्रेस करताना परत वेगळं साईट शोधून काढल्या. त्याच्यामध्ये पण होईना. बापरे, असं करता लास्टला फायनली अजून एक वेबसाईट काढली ऑनलाईन गुगलवर टाकून आणि तिथनं ते रिसाईज केले आणि ते कसे तरी फायनली अपलोड झाले डॉक्युमेंट रात्री 2:30 वाजता. हे बघा मंडळी, आहे ठीक आहे, फर्स्ट टाईम झालं, त्रास झाला, पण त्यात पैसे देखील वाचले. जर पैसे वाचवायचे तर तुम्हाला हा सगळा खटाटोप करावाच लागेल. नाही तर सायबर कॅफेमध्ये तुम्हाला आरामशीर 300-350 रुपयात होऊन जातं ते काम. पण आम्ही ठरवलं होतं चला आता तुर्तास कुठेतरी पैसे द्यायचे नाही. तुर्तास आपण आपल्याला जेवढं ढकलते तेवढं आपण ते करत राहायचं काम. मग ते डॉक्युमेंट अप केले
अप केल्यानंतर समीक्षा आम्ही आज त्याचं तिला झेरॉक्स वगैरे काढून दिली त्याची प्रिंटआउट वगैरे ॲप्लिकेशन फॉर्मची, कारण ते परत तो फॉर्म घेऊन पुन्हा पोलीस स्टेशनला जावं लागतं आणि नंतर त्यांचा सही शिक्का आणावा लागतो आणि ते असं प्रोसेस नंतर ते व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट ते नंतर येतं CCD. असं सगळं असताना अजून बघा एक प्रोसेस आपली होत चालली. आता हे तिचं आल्यानंतर व्हेरिफिकेशन आल्यानंतर मग आपण बॅचसाठी अप्लाय करायचं. म्हणजे मंडळी एक गोष्ट घ्यायची आहे, आपल्याकडे वन विंडो सिस्टम नाहीच आहे. मला वाटतं एक खिडकी योजना चालू करायला बऱ्याच ठिकाणी आता बहुतेक ठिकाणी वन विंडो सिस्टम म्हणजे एकाच खिडकीमध्ये तुम्ही गेलात ना सरकारी की त्या खिडकीमध्ये तुमचं काम होतं. म्हणजे खिडकीमध्ये ते त्या डिपार्टमेंटला तिथे सर्व तुमचे लागणारे त्या पद्धतीचे सगळे डॉक्युमेंट्स भेटले पाहिजे. तर मंडळी कसं असतं माहिती का, आपल्याकडे ना ह्या फेऱ्यातच सगळा वेळ जातो. म्हणजे विविध डिपार्टमेंटला फिरा, हे करा ते करा, त्याच्यातच वेळ जातो ना आणि मग त्याच्यामध्ये माणूस कंटाळतो. काय लोक करतात त्या सगळ्या अडथळ्यांना पार करतात आणि त्यांचं काम शेवटी ते पूर्णत्वास नेतात. काही लोक एजंटमार्फत जातात, एजंट थ्रू पैसे खर्च करत त्या मार्गाला जातात. आणि काही लोक काय करतात, एका ठिकाणी गेलं, एका ठिकाणी अडखळलं की मग ते तिथले ते विचार सोडून देतात. तर मंडळी असं नको व्हायला. काही सरकारी कामं असतात ना, ती वन विंडो सिस्टम कव्हर केली पाहिजेत. एका खिडकीवर त्याच कागदपत्रात सेम अशी तुमची कागदपत्रं अपलोड झाली पाहिजेत असं मला तरी वाटतं. आता बघा आपलं ह्याला गेलो आपण हे काढायला मुलुंडला आपलं रहिवाशी दाखला मुलुंडला काढायला गेलो, तिथे तेवढा वेळ लागला. त्याच्यानंतर मग आता व्हेरिफिकेशन फॉर्म, त्याच्यानंतर बॅचला त्यानंतर ते डेट देतील, त्या डेटला त्यांचा इंटरव्ह्यू घेतात. ज्याला ते रिक्षा अलॉट करायची त्या बॅचला, तर ती म्हणजे ती इंटरव्ह्यू घेणं गरजेचंच आहे. कारण रिक्षा आहे शेवटी आपलं परिवहन लोकल ट्रान्सपोर्टसाठी वापरलं जातं, त्याच्यामुळे ती इंटरव्ह्यू होणं गरजेचंच आहे. त्यात काही दुमत नाही आहे. पण ते लवकरात लवकर प्रोसेस व्हायला हव्यात असं माझं मत आहे. आता ते कितपत त्यांना पटतं आहे त्यांची त्याच्यामागे काही ना उद्देश असेल म्हणा, पण हे माझं मत झालं. पण कुठे ना कुठेतरी माझं मतसुद्धा लक्षात घ्यावं. माझं मत म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांची काही ना काही जणांची मतं अशीच असतील, थोडीफार वेगळी असतील, पण याच ह्याच्यावर मुद्द्यावर असेल की लवकरात लवकर काम व्हावं, सुखकर व्हावं, सोपं व्हावं, इझी वेने व्हावं, जेणेकरून आपला तेवढा जो वेळ जातो ना मंडळी तो वेळ वाचला पाहिजे असा उद्देश असावा. कारण आता बऱ्याचशा ठिकाणी असं आलं आहे सोपं काम पद्धत होत चाललं, ऑटोमेशन प्रोसेस येत चालली. तर असं काहीतरी व्हायला हवं जेणेकरून ह्या सगळी कागदपत्रं एकाच दिवसात मिळतील किंवा सगळीच कागदपत्रं निदान 2-3 दिवसात भेटेल, 10 दिवसात भेटेल किंवा महिनाभरात भेटेल, असं काहीतरी करायला हवं. एक डॉक्युमेंट काढलं की दुसरं डॉक्युमेंट काढायला परत महिनाभर, म्हणजे जवळजवळ 6, 7, 8 महिने त्यात वर्ष निघून जातं. मंडळी नंतर ते ज्या कामासाठी आपण करत असतो त्याच्यावरचा उत्साहच पण निघून कमी होऊन जातो. तर असं आहे सगळं मंडळी. तेच तुम्हाला उशीर का झाला त्याचं कारण तेच सांगायचं होतं. कळलं तुम्हाला कारण ना. तर चला मंडळी, आता आपलं झालेलं आहे जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता झोपतो. उद्या मंडळी आपला आहे श्रावण महिन्याचा 3रा सोमवार, उपवास तर असतोच आपला, तुमचा देखील असेल. तर उद्या बघू, देवळात जाऊ आपण. बघू नाही जातोच आपण. चला आता जास्त काय बोलत नाही आणि झोप मंडळी, झोपतो. बाय बाय.